हेलो दोस्तों, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कामावर जायचं टायमाला असं झालं माझ्या की पायाला खूप मोठा चटका बसला आणि त्या पायाला चटका बसल्यामुळं कामावर जायला जमाना आला. मग मी 2 दिवस बसून आता सध्या घरी आता. पायाला खूप मोठी जखम झालेली आहे. तर सायलेन्सर, बुलेटचा सायलेन्सर होतं, बुलेट होती. तर त्या बुलेटच्या सायलेन्सरचा मला चटका बसला. चटका साधा नाही, चटका खूप मोठा येतो. आता चटका मोठा असल्यामुळं पाण्यामध्ये पाय जाण्याची शक्यता राहते ना, त्याच्यामुळं मग कामावर जायचं कॅन्सल केलेले 2-3 दिवस झाले तसं घरीची. तर मग मी तुम्हाला दाखवतो पायाला किती मोठी जखम झालेली. थोडी जखम झालेली, थोडी मोठी आहे, मोठा चटका बसलेला आहे. तुम्हाला मी दाखवतो आता. त्याच्यामुळे मला 2-3 दिवस झाले असं घरीच राहावं लागलं. हे बघा बघा बरं का, आता एवढी मोठी जखम झालेली आहे. हां, आता पण मग ते पाणी जाऊ सकाळी रोज आंघोळ करावं लागेल, त्याच्यामुळे पाणी जातं ना. अशी जखम झालेली मित्रांनो. हे बा, गाडीवर बसायला गेलो आणि गाडी थोडीशी वाकली आणि ते बुलेटचे सायलेन्सर होते खूप मोठे सायलेन्सर होते. ती करेल होती मॉडिफाय ती गाडी, मोठ्या घरची गाडी होती ती, मोठी गाडी होती. आणि डायरेक्ट पाय ठेवला वर आणि गाडी कलली. तर गाडी कललेलं लगेच फासकन झटका बसला. नाही तर मी सावध राहतो, पण झटका बसला असतो. झाला 8-15 दिवस घरीच आता. पण मग जावं लागेल, जे धरेल घेऊ त्यांना पाणी भरावं लागेल. बघू बरं, आपण जाऊन आता आपल्याला 10 रुपये भेटते का पो बरं का. म्हातारी कोणी मी 10 रुपये घेऊन पाहतो देते पो. 10 दे, 10 रुपये 5 रुपये नाही दे ना पाहू. नाही 10 रुपये नाही, काहीच नाही. सारे घेऊ, काहीच नाही पैसे. हे बाई रुपये दूध आणलं ना मस्त हे बाई नाही आपले पैसे संपले की जगाचे पैसे संपले. नाही. आपल्याकडे पैसे नाही, कोणाकडे पैसे नाही आता. आपल्याला मला काय भेटत नाही भेटत. द्या ना पाहू. पैसेच नाही. तू 10 रुपये आणणार आयो दिले रे भाऊ, काहीच नाही. दिले भाऊ, 72 दिले भाऊ आपल्याला पैसे. 10 रुपये आज बहुत पैसा आहे मेरे पास. तर मित्रांनो, आता वाजले 11. तर मित्रांनो, आता जेवण करायचा टाइम झालेला आहे. आता आपण जेवण करूया, मस्त जेवण करूया आज. तर मंडळी, आज बनवलेली आहे शेवभाजीची भाजी आज. चला, आज तुम्हाला मी दाखवतो शेवभाजी, आणि ते पण चुलीवरच बनवलेले आहे आज आईने. तर मित्रांनो, माझं भांडं मला जवळून घ्यावं लागतं. सगळे गेलेले कामाला. फक्त आता घरी मी आणि आईच्या. आता मी आता घेणारी भाजी. आणि इथं दिसतं का? तर आज आहे शेवभाजी आणि बाजरीची भाकरी. शेवभाजी आणि बाजरीची भाकरी आज मला. आणि मला स्वतःलाच घ्यावं लागतं वाढून. सगळे जात्या कामाला. आता मी हे
ही अशी आमची शेवभाजी. हां, शेव आहे की त्याच्यात पण आहे. आता मी ना पहिल्यांदा शेवाचं कालवण घेतो. आमच्याकडे कालवण म्हणतात, तुमच्याकडे भाजी म्हणत असतील. हो, आता मी थोडं थोडं घेतो. कशी दिसती तरी हा, शेवभाजी काळी बनवलेली आज. मस्त चुरून रस्ता खायचा आता. भांडं थोडं वाकडं झालं बघ, सरळ करतो आता. हे बा असं दिसते. आणि थोडी घेतो म्हणजे आपल्याला एक भाकर पूर्णपणे त्याच्यामध्ये भिजल. आता याच्यावर पण ठेवून देऊ. आणि आता आपण मस्त एक बाजरीची भाकर घेणार. ठीक आहे, झाली बाजरीची भाकर. आणि हे झालं आपलं ताट आजचं ओरिजिनल. टमाटाला कांदा आणतो जोडी. तर आता मी कांदा आणला. कांदा फोडून घेतो आता. तर मंडळी या मग जेवायला. आता बनवलेले मस्त बाजरीची भाकर, शेवभाजी आणि कांदा. या जेवायला. तर मित्रांनो या जेवायला. आता आपण जेवण करतो. 12 वाजले. घरी असल्यामुळे थोडा लेट राहतो जेवायचं. तर मग या जेवायला. आहे बघा, घेतली शेवभाजी आणि बाजरीची भाकरी. मस्त आता जेवण करू. तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे. आणि शकुली शाळेतून आलेली आहे. शकुलीनं बघा आता दुकानातून काय आणलं. काय घेते? जेली. हा, ही जेली. आमच्या काळात नव्हती ही जेली. तेव्हा आम्हाला काय जेली, ह्या काळामध्ये आली ही जेली. रंगीत. किती कलर आहे त्याच्यामध्ये? 3 कलर. 3 4 5 6 7. 4 कलर आहे. 3. हा, मधला गुलाबी, वेगळा लाल. काय राहते? पाणी राहतं? काय राहतं ते? जेली राहते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे इथं बनाना आहे, आणि इथं ऍपल आहे, आणि इथं संत्री आहे, आणि इथं स्ट्रॉबेरीचं म्हणजे वेगवेगळे चौका. चव नाही, रस राहते याच्यात. काय राहतं? रस. त्याच्या रस बनवत्या आणि त्याच्यामध्ये टाकत्या. मग ती जेली घेते, त्याच्या बनवत्या, मग त्याच्यामध्ये टाकत्या. अच्छा, म्हणजे डायरेक्ट गोळा पण निघतो काय? हा, मला रस आहे काय तू? काय नवीन कला येईल आणि काही नाही. कसा आहे निघला गोळा? अरे बापरे, त्याची जेली मिळेल. काय होतं आज शाळेत? आजचा मेनू होता पावभाजी. आम्ही लय गप्पा 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 खाल्ली. सगळ्यांना लय आवडली. मी 11 पाव खाल्ले. 11 पावभाजी सांग. हा, पावभाजी कोणा दिली? आडनाव गवळी होत. हा, बादापूरचा कधी होती कुठं? चिचुंड लिमगावचा. काय नाव गवळी? नाव जाऊ दे. तर मित्रांनो उद्या पण शिवरात्र आहे. तर मग उद्या जायचं आहे कोपरगावला. उद्या चकोलीची परीक्षा आहे, लक्षवेधची. तर त्यानिमित्तानं दोन कामं होणार आहेत. लक्षवेधची परीक्षेचं पण काम होणार आहे, आणि बाबाजी आश्रममध्ये पण जाणार आहे उद्या. तिथं पण दर्शन घेऊया उद्या. तर मित्रांनो अशा पद्धतीने झाला ब्लॉग. तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा आणि मित्रांना शेअर करत जा. तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान.